महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या गेलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि या परीक्षेमध्ये सोलापूरमधील 2 सख्या बहिणींनी घवघवीत यश संपादन केलंय। संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने असे या दोन्ही सख्या बहिणींची नाव आहेत। वडील ज्योतिराम भोजने हे फुटपाथवरती दुचाकी रिपेअर करतात। घरी 18 विश्व दारिद्र्य असताना अवघी 8 बाय 10 ची एक खोली एवढंच त्यांचं घर आहे। अशात या मुलींनी जिद्दीने अभ्यास केला आणि हे यश संपादन केलंय। संजीवनी ही महसूल सहाय्यक तर सरोजिनी ही कर सहाय्यक म्हणून नियुक्त झालेली आहे। भोजने कुटुंबियांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये सोलापूरच्या 2 सख्या बहिणींनी यशाचा झेंडा रोवला असं म्हणावं लागेल। कारण मी या दोन्ही मुलांची जर कथा आपण जर बघितली तर अतिशय 18 विश्व दारिद्र्य ज्या घरात असतं ते घरची परिस्थिती आहे आणि अवघ्या या छोट्याशा खोलीमध्ये राहणाऱ्या दोन्ही मुलींनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे। वडील ज्योतिराम भोजने आहेत आणि त्यांच्या दोन्ही कन्या संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघींनीही घवघवीत यश जे ते महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये संपादन केलेलं आहे। एकटी करसहाय्यक झालेली आहे तर दुसरी महसूल सहाय्यक असणार आहे। सतत दोघींचंही खूप खूप मनापासून अभिनंदन सुरुवातीला। मग तुम्ही दोघांशी बोलायचंच आहे पण सुरुवातीला वडिलांची प्रतिक्रिया मी जाणून घेतो। काका मी रोडवरती आलो आणि रोडवरतीच तुम्ही फुटपाथवरती व्यवसाय करता तुमचा गॅरेजचा। किती वर्षांपासूनचा हा संघर्ष? गेले मी 30-35 वर्षापासून करतोय आणि आता या 30-35 वर्षाच्या संघर्षाला कुठेतरी फळ आलं असं म्हणावं लागेल। कारण दोन्ही मुली एकाच वेळेस पास होत आहेत। होय, हे माझं भाग्य आहे। किती आनंद झाला पहिल्यांदा जेव्हा रिझल्ट ऐकला? पुष्कळ मावेन असा गगनात मावेन असा आनंद झाला। अच्छा, काय अपेक्षा होती? कारण तर 3 मुलं आहेत तुम्हाला, म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा आहे तुम्हाला। कशा पद्धतीने वाढवलं आणि कशा पद्धतीने सगळा संसार चालवत होता तुम्ही? माझ्या अपेक्षा अशा होत्या की मी जे आजपर्यंत जे काही भोगलोय हे माझ्या मुलांनी भोगू नये। ह्यासाठी माझ्या मुलींना म्हणलं जे करायचं ते करिअरमध्ये करा, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे। भलं तुम्ही केव्हाही मागा, मला हे पाहिजे ते आणून देईन मी तुम्हाला। त्यासाठी मी जे मिळेल तसं काम, भाऊ म्हणा किंवा यांचा भाऊ, मी, मुलगा माझा, जे लागेल ते वेळोवेळेला दादा मला हे पाहिजे आणून देत होतो। पण त्याच्या अतिरिक्त माझ्या मुलींनी बाकी कुठलाही हट्ट केला नाही की बाबा आम्हाला हे पाहिजे, आम्हाला इथं ठेवा, आम्हाला तिथं ठेवा, हे कसलंही त्यांनी आजपर्यंत मला बोलले नाही। तुमचं शिक्षण किती झालेलं सर? 5वी। म्हणजे असं असतं की साधारणतः ज्यावेळेस गरिबी असते घरात आणि त्यावेळेस असं असतं की मुली हाताला आल्या की त्यांना कामाला पाठवलं पाहिजे, मुलं हाताला त्यांना कामाला पाठवलं पाहिजे। स्वतःचं शिक्षण कमी, त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व जास्त। तुम्हाला कधी पटलं की शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे आणि त्या गरिबीशी लढत आपण त्या मुलींनी शिकवलं पाहिजे? समाजामध्ये बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपणही आपल्या मुलांना बाबा शिकवावं, काही संकट आले तरी बी शिकवायचंच म्हणून हे प्रयत्न करून मी आजपर्यंत इथंपर्यंत आणून सोडलं। आई आहेत त्यांच्याकडे, डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्याही। हे अश्रू असणं स्वाभाविक आहे कारण इतकं मोठं यश आहे। काय भावना आहेत पहिल्यांदा जेव्हा निकाल ऐकला त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि काय आनंद अश्रू तुमच्या? हो, मला खूप आनंद झाला। मी गावी होते पण मला सांगितलं मला काही रडूच ऐकणं झालं की एवढा मोठा म्हणजे आनंद झाला घरी। तुम्ही कुठे गावी होतात? हां, गावी गेली होती मी, माहेरी गेली होती। अच्छा, हां। माहेरी तर तुम्ही पुन्हा आनंदाने नाचत असाल ती सगळ्यांना सांगून तिथं? नाही, मला जास्त वाईट वाटायला लागलं ना, रडत होते मी सारखं। म्हणजे एवढं माझ्या मुलीने एवढं शिकलेलं सगळं म्हणजे चांगलं केलं म्हणून मला आनंद वाईना म्हणून रडत होते मी। किती कष्ट घेतले या सगळ्यांसाठी? लय कष्ट घेतलं सर, मी लय कष्ट घेतलं मुलींसाठी। माझं पण शिक्षण नाही झालं सर, 7वी झाले खेड्यात, पण आमची इच्छा एक होती की मुलींना जास्त शिकवावं, त्यांच्या पायावर त्यांनी स्वतः उभा। त्यांच्या भावाची देखील भूमिका महत्त्वाची आहे सगळ्यांमध्ये। तो देखील कामाला जात होता, यांना त्यानं पण 12वी शिकल्यानंतर कामाला जातो। त्यानं पण त्याला शिक म्हणत होतं पण त्याने ह्यांचं बघून नकोच म्हणला, मी जातो कामाला म्हणला। मग त्यानं कामाला जातो, 9,000-10,000 पेमेंट आहे त्याला, कामाला जातो त्यानं। स्पर्धा परीक्षा म्हणजे प्रचंड संयम लागतो, म्हणजे जवळपास संयम त्याच्यामध्ये आहे, खर्च आहे, क्लासेस असतील, सगळं असतील। तो कसा भागवला? आम्ही काय असं ॲडजस्ट करायचं, आमच्या मुली काय हट्टी नव्हत्या, काय नाही, असं दिल तेवढ्याच समाधान मानाच्या। हा एवढं करा म्हणलं का पुस्तकाला हे असं आम्ही वगैरे सगळं खर्च करायचो, पण दुसरा काय आम्ही हट्ट त्यांचा काय जास्त पुरविला नाही। संजनीताई तर आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू बघितले की कोणाला मुलांना वाटत असेल की आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येऊ नये, पण हे आनंद अश्रू आहेत। म्हणजे आज तुम्हाला प्रचंड आनंद होत असेल हे अश्रू पाहून, तुम्ही देखील स्वतः आनंद अश्रूमध्ये आहात। काय भावना आहेत आत्ता जेव्हा निकाल लागला त्यावेळेस? आनंद तर होतोच, निकाल लागला, प्लस माझं आणि माझ्या बहिणीचं सिलेक्शन झालं त्याचा तर खूपच आनंद होत आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये संयम हा खूप लागतो आणि
मेन म्हणजे की मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग लागते इकडं. आणि असं की आजूबाजूचा समाज पण खूप बोलतो हे स्पर्धा परीक्षा फील्डमध्ये स्टडी वगैरे करताना. तर त्या बाबतीत आमचं नशीब की माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या भावाने आम्हाला मेंटली आणि इकॉनॉमिकली दोन्ही बाजूने आम्हाला खूप सपोर्ट केला. की खूप जण बोलायचे की यांचं एज पण होतं प्लस मुली आहेत आणि तू म्हणजे माझ्या पप्पांना वगैरे बोलायचे की तू स्पर्धा परीक्षेसारख्या फील्डमध्ये यांना शिकवतोय. मग स्पर्धा परीक्षेमध्ये की असं पण होतं की आपण प्रिलियम क्रॅक करतो, मेन्सला जातो किंवा मेन्सला फेल जातो, परत प्रिलियम द्यावं लागतं किंवा कधी प्रिलियम पण पास नाही होत. मग अशी सिच्युएशन असताना पण त्यांनी आम्हाला मेंटली सपोर्ट केला माझ्या भावाने आणि वडिलांनी. म्हणजे समाजामध्ये खूप लोक बोलायची किंवा ते त्यांचं कामच ते बोलतात. तर त्या सिच्युएशनमध्ये पण यांनी समाजाचा किंवा त्या लोकांचा इफेक्ट आमच्या स्टडीवरती न होता आम्हाला मोटिवेट करत राहिले आणि आम्हाला स्टडीमध्ये खूप सपोर्ट केला. आणि त्याचंच हे की त्यांचे प्रयत्न किंवा त्यांचे आणि आमचं कष्ट सगळं मिळून आम्हाला सक्सेस मिळाला. साधारणतः किती अटेम्प्ट दिले आणि काय इच्छा होती काय व्हायचं आणि आत्ता तुम्ही काय झालेला आहात? मी आत्तापर्यंत 2018 पासून MPSC स्टार्ट केली. मी 6 वेळा म्हणजे 6 अटेम्प्ट दिलेत आत्तापर्यंत. फक्त एकच प्रिलियम फेल गेलेली, बाकी सगळ्या मेन्स दिलेत. मी आत्तापर्यंत 3 PSIच्या मेन्स, एक STI, एक टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क एवढ्या मेन्स दिलेत. आणि काल क्लर्कच्या ह्याच्यामध्ये मी पास झाले. महसूल सहाय्यक. हां, महसूल सहाय्यक पास झाले मी. अच्छा, सरोजिनी भोजने देखील आहेत, त्या देखील आता करच आहे काय. खूप खूप अभिनंदन. तुमचं संपूर्ण परिवाराच्या डोळ्यात आनंद असतो. खरं तर आनंद असणं हे स्वाभाविक आहे. किती कष्ट घेतले तुम्ही वैयक्तिक आणि कशा पद्धतीनं सगळा प्रवास होता MPSCचा? काय दोघींचं आमची जर्नी सेमच आहे. आम्ही दोघींनी स्टडीला पण सुरुवात एकदमच केली आणि दोघींनी एकमेकांना समजून घेतलं अभ्यासाच्या बाबतीत. प्रत्येक वेळेस आम्ही एकमेकींना विचारून, एकमेकींचा विचार घेऊन, एकमेकींचं डिस्कशन करूनच जे काही असेल ते आम्ही कोणता पण डिसिजन घ्यायचो. प्लस घरचे पण कधी कोणत्या गोष्टीत आम्हाला स्टडीच्या बाबतीत किंवा असं कुठल्याच बाबतीत असं अडवत नव्हते. तुम्ही फक्त व्यवस्थित करा, स्वतःच्या पायावर उभं राहा, हेच त्यांचं म्हणणं असायचं. आणि दोघींनी पण आम्ही जे काय असेल ते दोघींचे एकमेकींचे निर्णय अभ्यासाच्या बाबतीत एकमेकींच्या ज्या काही चुका व्हायच्या दोघी एकमेकींसोबत शेअर करायचो, डिस्कस करायचो आणि त्यामुळेच आम्हाला दोघींना ॲट अ टाइम पोस्ट भेटली. कसा अभ्यासाचं शेड्यूल असायचं? कारण मी बघतो की आता ही छोटीशी खोली आहे, या घरात तुम्ही जवळपास 6 जण राहता आणि या 6 जणांचं राहणं, याच्यातच संसार करणं आणि त्याच्यात अभ्यासाचं मॅनेजमेंट करणं, कशा पद्धतीनं सगळं व्हायचं? घर छोटं असल्यामुळं आम्ही घरी कधी अभ्यास असं करायचा विचारच नाही केला, कारण घर छोटं होतं. प्लस सारखं कोणाचं येणं जाणं राहायचं, घरी अभ्यासच होत नव्हता. म्हणून आम्ही लायब्ररी जॉईन केली होती. मग आम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत लायब्ररीला जायचो आणि संध्याकाळी 9 वाजताच लायब्ररीवरून यायचो. दिवसभरात जो काही स्टडी असेल तो लायब्ररीमध्येच करायचा. हां, तर आता ताईनं जो मुद्दा उपस्थित केला, आपण ज्या वस्तींमध्ये राहतो तिथं अनेक जण बोलणारे असतात, करणारे असतात. वय वाढत जातं, ज्यावेळेस मुली असतात त्या साधारणतः त्यावेळेस जास्त बोलणारे लोक असतात. त्या सगळ्यांना कसं डील करायचं, त्यांना काय उत्तर देत होता? तुमचा किती विश्वास होता या सगळ्या गोष्टी? लोक विचारल्यानंतर तुला हा, लोक मला विचारायची मुलींचे लग्न कधी करते, एवढं शिक्षण शिकवा लागली, बास की आता वय त्यांचं होत आलं, लग्न नाही का करीत. मी म्हणायचे आता काय करायचं, मुली शिकतेत म्हणतात, नकोच म्हणते ती लग्न करायला म्हणायची. मग का त्यांना काय सांगू असं मी म्हणायचे त्यांना. जेव्हा त्यांनी म्हणतील तेव्हा करायचं. पण किती वर्ष झाले शिकवती, आता 2018 पासून त्यांना शिकवती, कुठपर्यंत शिकवणार त्यांना म्हणायचे. त्यांनी म्हणायचे मला सगळेच, मी सगळ्यांना तेच तोंड द्यायचे की आमच्या मुली, मी काय शिक्षण झालं नाही माझं, त्यांनी शिकते त्यांना माहिती असं मी म्हणायचे त्यांना. तुम्हाला खरं तर पॅरालिसिसचा अटॅक आला होता, तुम्ही असं म्हणाला होतात, त्यावेळेस कदाचित खचलेला असाल, पूर्ण तुम्हाला वाटलं असेल की आता मुलींचं पुढं कसं व्हायचं, त्यांचं शिक्षण कसं, काय परिस्थिती होती त्या सगळ्यामध्ये आणि त्यावेळेस कसं डील केलं? कसलं होतं, ज्यावेळेला मला ॲडमिट केलं, सकाळून माझ्या मुली हॉस्पिटलला आल्या, दोघी म्हणून उभारल्या समोर, डोळ्यात पाणी आणल्या. मी म्हणलं बाळा असं करू नकोस. दोघींनी मला इडली खाऊ घातली. मी म्हणलं तुम्ही तुमचं करिअर बघा, माझं करिअर जे असेल ते असेल, आज आहे किंवा उद्या नाही आहे, तुम्ही तुमचं करिअर करा. नेमकं एक्झाम चालू होते त्या प्रेडलाईनच्या मेनची. किती दबाव होता तो सगळ्या संघर्षाचा का? खूप होता. पण त्यामध्ये पण आमच्या भावाने आमच्यासोबत म्हणजे खूप एक वडिलांप्रमाणे माझा भाऊ आमच्यासोबत उभा राहिला आणि आम्हाला मेंटली खूप त्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे आम्हाला आज आम्ही हे यश अचीव करू शकलो. आता तुम्हाला दोघांनाही चांगल्या पोस्टिंग आहे, तसं कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक. पुढं काय लक्ष आहे? कारण PSI होण्याचं तुमचं स्वप्न होतं असं तुम्ही म्हणालात. पुढं पुन्हा PSIसाठी ट्राय करणार आहात की कसं? परत आता मी प्रिलियम दिले, त्यामध्ये माझा स्कोर चांगला आला आहे, तर मी परत मेन्सची प्रिपरेशन करते. म्हणजे PSI टार्गेट आहे ते अचीव करायचंच आहे.
खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्या परिवाराला शुभेच्छा करता. संपूर्ण परिवाराचं हे यश आहे. कारण ज्यावेळेस छोट्याशा कुटुंबामध्ये आपण राहत असतो आणि परिस्थिती हलाखीची असते त्यावेळेस या किंवा दोघींचं यश नाही आहे, ते संपूर्ण परिवाराचं यश आहे. त्यांच्या भावाचं यश आहे, त्यांच्या आईचं यश आहे, त्यांच्या वडिलांचं यश आहे आणि या दोघींचं तर अर्थातच कौतुक आहे. आणि या सगळ्या संपूर्ण परिवारानं मिळून 2 पदं जी आहेत ती राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतनं खेचून आणलेली आहेत आणि स्पर्धा परीक्षेत घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकाससह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.